हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. चला बघूया आजचे व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, इडम्स अँड फ्रेजेस आणि मिसस्पेल्ड वर्ड. सो फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा, तो आहे ॲब्रोगेट. ॲब्रोगेटचं काय डेफिनेशन आहे, मिनिंग आहे तर रिपेल ऑर डू अवे विथ अ लॉ, राईट ऑर फॉर्मल ॲग्रीमेंट. म्हणजेच काय करणे, बंद करणे किंवा रद्द करणे. पण काय बंद करणे आणि रद्द करणे, तर कायदा, करार किंवा जी प्रथा आहे, चाल आहे, त्यांना रद्द करणे किंवा बंद करणे, त्याला काय म्हटलं जातं, ॲब्रोगेट. सो ॲब्रोगेट म्हणजे काय होते, रद्द करणे किंवा बंद करणे. काय, कायदा, करार, चाल किंवा प्रथा. कायदा, करार, चाल किंवा प्रथा रद्द करणे किंवा बंद करणे याला ॲब्रोगेट असं म्हटलं जातं. सिनोनिम काय आहे, तर रिप्युडिएट, रिवोक, रिपेल, रिसेंट आणि ओव्हरटर्न हे आहेत सिनोनिम ॲब्रोगेटचे. अँटोनिम्स आहेत इन्स्टिट्यूट आणि इंट्रोड्यूस. ओके, सो आपण याचा युजेस बघून घेऊया. काय आहे, अ प्रपोजल टू ॲब्रोगेट टेम्पररीली द राईट टू स्ट्राईक. म्हणजेच संप करण्याचा अधिकार तात्पुरता काय केलेला आहे, रद्द करण्याचा प्रस्ताव केलेला आहे. काय, संप करण्याचा अधिकार तात्पुरता रद्द करण्याचा प्रस्ताव केला आहे. म्हणजेच अ प्रपोजल टू ॲब्रोगेट टेम्पररीली द राईट टू स्ट्राईक. ओके, सो हे आहे युजेस कशाचा, ॲब्रोगेटचा. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट आहे इनएव्हिटेबल. इनएव्हिटेबल म्हणजे काय होते, तर सर्टेन टू हॅपन, अनअवॉइडेबल. म्हणजे जे आपण अवॉइड नाही करू शकत, जे टाळू नाही शकत, जे न टाळता येण्यासारखे आहे, त्याला काय म्हटलं जातं, इनएव्हिटेबल. ओके, इनएव्हिटेबल म्हणजे काय होते, तर जे टाळता येणार नाही असे किंवा अनिवार्य. ओके, अनिवार्य सुद्धा म्हटलं जातं किंवा अपरिहार्य सुद्धा म्हटलं जातं इनएव्हिटेबलला. अपरिहार्य. ओके, सो इनएव्हिटेबल म्हणजे काय होते, जे टाळता येणार नाही असे, जे की अनिवार्य आहे. सिनोनिम काय आहे, अनअवॉइडेबल, इनएस्केपेबल, इनएस्केपेबल. म्हणजे जे, ज्याला आपण एस्केप नाही करू शकत, ज्याच्यापासून आपण पळ नाही काढू शकत, एस्केपेबल, बाउंड टू हॅपन. ओके, आणि अँटोनिम आहेत अवॉइडेबल आणि अनसर्टेन. याचा युजेस पाहून घेऊया. काय आहे, वॉर वॉज इनएव्हिटेबल. म्हणजेच युद्ध काय आहे, युद्ध हा टाळता येण्यासारखा नाही आहे, युद्ध हे अपरिहार्य आहे, युद्ध हे अनिवार्य आहे असं म्हणण्यात आलेलं आहे इथे. म्हणजेच वॉर वॉज इनएव्हिटेबल. नेक्स्ट वर्ड आहे क्रिडेन्स. क्रिडेन्सचं काय डेफिनेशन आहे, तर बिलीफ इन ऑर ॲक्सेप्टन्स ऑफ समथिंग ॲज ट्रू. म्हणजेच काय, जे श्रद्धा, भक्ती किंवा मान्यता जे आहे त्याला काय म्हटलं जातं, क्रिडेन्स. बिलीफ इन ऑर ॲक्सेप्टन्स ऑफ समथिंग ॲज ट्रू म्हणजेच विश्वास सुद्धा. तर काय होते, मान्यता. क्रिडेन्स म्हणजे मान्यता, विश्वास, श्रद्धा आणि भक्ती. ओके, सो सिनोनिम काय आहे याचं, ॲक्सेप्टन्स, बिलीफ, फेथ, ट्रस्ट आणि कॉन्फिडन्स. आणि अँटोनिम्स आहेत डिफिडन्स. आणि युजेस कसा करण्यात आलेला आहे क्रिडेन्सचा इथे, की ॲक्युजेशन्स दॅट द बीजेपी वॉज ट्राईंग टू बाय अप डिसेंडन्स इन द काँग्रेस हॅव नाऊ गेन क्रिडेन्स. म्हणजेच जो ॲक्युजेशन होता की बीजेपी ट्राय करत आहे काँग्रेसचे जे डिसेंडंट्स आहे त्यांना काय करण्याचा, त्यांना घेण्याचा, तर त्याचं ते काय झालेलं आहे, आता त्यांना क्रिडेन्स मिळालेला आहे, ॲक्सेप्टन्स झालेला आहे. म्हणजे एक प्रकारचं तिथे काय झालेलं आहे, विश्वास झालेला आहे की ते करत आहेत म्हणून. ओके, जो ॲक्युजेशन जो होता बीजेपीवर, तो आता
प्रूव्ह झालेला आहे, कन्फर्म झालेला आहे असं आपण म्हणू शकतो त्या सेंटेन्समध्ये. नेक्स्ट वर्ड आहे डिस्टॅबिलाइज. डिस्टॅबिलाइजचा काय अर्थ आहे तर अपसेट द स्टॅबिलिटी ऑफ अ रिजन ऑर सिस्टीम, कॉज अनरेस्ट ऑर इन्स्टॅबिलिटी इन. म्हणजेच काय करणे, अस्थिर करणे. स्थिर म्हणजे काय होते स्टॅबिलाइज, आणि डिस्टॅबिलाइज म्हणजे होते अस्थिर. अस्थिर करणे किंवा अस्थिरता निर्माण करणे किंवा उलथून पाडणे. ओके, सो डिस्टॅबिलाइज म्हणजे काय होते, अस्थिर करणे किंवा अस्थिरता निर्माण करणे. सिनोनिम काय आहे, अंडरमाइन, वीकन, इम्पेअर, डॅमेज आणि सबवर्ट. आणि अँटोनिम आहेत स्ट्रेंथन, शोअर अप. ओके, स्ट्रेंथन आणि शोअर अप हे अँटोनिम्स आहेत कशाचे, डिस्टॅबिलाइजचे. नेक्स्ट बघूया आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट वर्ड आहे स्पोक्समॅन. स्पोक्समॅन म्हणजे काय होते, वन हू स्पीक फॉर अदर्स. जो प्रवक्ता असतो, जो दुसऱ्यांच्या वतीने बोलतो, त्याला काय म्हटलं जातं, स्पोक्समॅन. ओके, तर स्पोक्समॅन म्हणजे काय होते, प्रवक्ता, जो काय दुसऱ्याच्या वतीने बोलणारा किंवा बोलणारा. ओके, बोलणारी व्यक्ती, दुसऱ्याच्या वतीने बोलणारी व्यक्ती जी असते त्याला म्हटलं जातं स्पोक्समॅन. नेक्स्ट आहे असायलम. असायलम म्हणजे काय आहे, प्लेस दॅट प्रोव्हाइड रेफ्यूज. म्हणजेच काय तर इस्पितळ असतं, वेड्यांचे इस्पितळ असतं किंवा मनोरुग्णांचं जे इस्पितळ असतं त्याला सुद्धा असायलम म्हटलं जातं. किंवा एक आश्रय किंवा सहारा आहे त्याला सुद्धा काय म्हटलं जातं, असायलम असं म्हटलं जातं. सो असायलम ची स्पेलिंग काय आहे, ASYLUM. असायलम म्हणजे काय होते, वेड्यांचं इस्पितळ होते किंवा मनोरुग्णांचं जे इस्पितळ आहे, जिथे मनोरुग्ण असतात त्याला सुद्धा असायलम असं म्हटलं जातं. किंवा आश्रय सुद्धा, आश्रय, सहारा किंवा वेड्यांचे इस्पितळ, किंवा आपण असे म्हणू शकतो मनोरुग्णांसाठी असलेले इस्पितळ. ओके, म्हणजेच हॉस्पिटल, जे की मनोरुग्णांसाठी किंवा जे वेड्यांसाठी असते त्यांना काय म्हटलं जातं, असायलम. नेक्स्ट बघूया मिसस्पेल्ड वर्ड. सो फर्स्ट स्पेलिंग आहे आपली, ती आपल्याला करेक्ट शोधायची आहे. ती कोणती आहे, कमेंडेशन. सो कमेंडेशनची जी स्पेलिंग आहे ऑप्शन बी ही करेक्ट स्पेलिंग आहे. कमेंडेशनची काय स्पेलिंग आहे, सो COMMENDATION. आणि कमेंडेशन म्हणजे काय होते, प्रशंसा, प्रशंसा किंवा पसंती, किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो, शिफारस सुद्धा म्हणू शकतो. ओके, सो कमेंडेशन म्हणजे काय होते, प्रशंसा करणे किंवा पसंती दाखवणे किंवा शिफारस करणे, त्याला कमेंडेशन असं म्हटलं जातं. आणि कमेंडेशनची स्पेलिंग काय आहे, COMMENDATION. नेक्स्ट वर्ड आहे आपला तो आहे फिक्शियस. फिक्शियसची स्पेलिंग काय आहे, करेक्ट ऑप्शन ए करेक्ट स्पेलिंग आहे फिक्शियसची, FICTITIOUS. फिक्शियस म्हणजे काय होते तर काल्पनिक, काल्पनिक. ओके, किंवा बनावट सुद्धा म्हटलं जातं, किंवा अस्सल नसलेलं, अस्सल नसलेला, कल्पनेतून निर्माण केलेला, त्याला काय म्हटलं जातं, फिक्शियस. जशा मूवीज असतात, आधी एक सेंटेन्स लिहून येतं त्याचं डिस्क्लेमर म्हणून की ही जी कथा आहे ती काय आहे, फिक्शियस आहे, म्हणजेच काय आहे, ती काल्पनिक कथा आहे असं म्हटलं जातं.
सो त्याला काय म्हटलं जातं, फिक्शियस. आणि फिक्शियसची स्पेलिंग काय आहे, FICTITIOUS. नेक्स्ट बघूया इडम्स अँड फ्रेजेस. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट काय आहे, अॅकिल्स हिल. अॅकिल्स हिलचा काय अर्थ आहे, मिनिंग काय आहे, अ वीकनेस ऑर वल्नरेबल पॉइंट. अ वीकनेस ऑर वल्नरेबल पॉइंट म्हणजे काय होते, जी कमकुवत बाजू आहे त्याला काय म्हटलं जातं, अॅकिल्स हिल. ओके, कमकुवत बाजू किंवा असुरक्षितता याला काय म्हटलं जातं, अॅकिल्स हिल. ओके, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट काय आहे, ऑल बार्क अँड नो बाईट. ऑल बार्क अँड नो बाईटचं काय मिनिंग आहे, अ पर्सन हु इज फुल ऑफ टॉक बट बिहाइंड दॅट टॉकिंग देअर इज लिटिल ऑर नो ॲक्शन. म्हणजेच काय, खूप ओरडणे पण प्रत्यक्षितपणे काहीच न करणे त्याला काय म्हटलं जातं, ऑल बार्क अँड नो बाईट. म्हणजेच फक्त दाखवणे की मी करू शकतो पण काही न करणे प्रत्यक्षामध्ये त्याला म्हटलं जातं ऑल बार्क अँड नो बाईट. ओके, ऑल बार्क अँड नो बाईट म्हणजे काय होते, खूप ओरडतो पण प्रत्यक्षात काहीच करत नाही. म्हणजे काय, केवळ दिखाऊपणा करतो. याचा अर्थ काय होतो, ऑल बार्क अँड नो बाईट. ओके, सो हे आहेत आपले आजचे इडम्स अँड फ्रेजेस आपण बघितलेले आहे. मराठी मिनिंग तुम्ही एकदा परत वाचून घ्या, सिनोनिम्स अँड अँटोनिम्स परत एकदा वाचून घ्या आणि नोट डाऊन करत चला दररोजचे जे वर्ड्स आहेत ते. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.